हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कहाणीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे ओल्या सरीतील शेवटची भेट. पुण्यातल्या कोरेगाव पार्कचा तो पावसाळी संध्याकाळ. रस्त्यावर सरींची चादर पसरली होती. नेहमीचं गजबजलेलं वातावरण पावसामुळे शांत झालं होतं. अमोल वय 28. जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह हेड ऑफिसमधून निघाला. स्कूटरवरून जाताना त्याचा रस्ता नेहमीच मेघदूत बंगल्याच्या पुढून जायचा. तो बंगला जुना पण मोहक होता. गेटसमोर जाईच्या फुलांचा सुगंध नेहमी दरवळत असे. लोक म्हणायचे त्या बंगल्यात कोणी राहत नाही, पण पावसाच्या रात्री खिडकीतून एक पांढऱ्या ड्रेसमधली स्त्री दिसते. त्या रात्री अमोलच्या स्कूटरने मेघदूतच्या गेटजवळच झटकन बंद पडली. पाऊस वाढत होता. तो गेटजवळ गेला आणि आश्चर्य, गेट अर्धवट उघडं होतं. बंगल्याच्या पोर्चमध्ये शिरताच त्याला मंद प्रकाश आणि जाईच्या फुलांचा दरवळ जाणवला. तिथं ती उभी होती, लांबसडक केस, पांढरा ड्रेस आणि डोळ्यात ओलसर भाव. "इकडे का आलात?" तिचा आवाज शांत पण थोडा थरथरता. अमोल थोडा थबकला पण उत्तर दिलं, "पाऊस वाढलाय, आसरा घेण्यासाठी आलो." ती हलकसं हसली. "या, आत या." त्या रात्री मंद दिव्याखाली त्यांचं बोलणं सुरू झालं. तिनं स्वतःचं नाव सांगितलं, सिया. साध्या गप्पा हळूहळू मोकळेपणात बदलल्या. पावसाचा आवाज, जाईचा सुगंध आणि तिच्या डोळ्यातील एक वेगळीच जादू. अमोलला जणू वेळेचं भानच राहिलं नाही. पुढचे काही दिवस अमोल ऑफिसनंतर त्या बंगल्यात जाऊ लागला. गप्पा, चहा आणि हळूहळू उगम पावणारी प्रणयाची ओढ. तिच्या नजरेत नेहमी काहीतरी दडलेलं वाटायचं, एक रहस्य. एकदा तो विचारत, "तू इथे एकटी का राहतेस?" ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, "सत्य कधी कधी मिठीत लपलेलं असतं, पण ते उलगडलं तर सगळं बदलून जातं." अमोलचं मन गुंतून गेलं होतं. शेवटच्या भेटीची रात्र आली. पाऊस आणखी प्रचंड कोसळत होता. सिया दारात उभी होती, जणू त्याची वाटच पाहत होती. तो आत शिरला. तिनं त्याला घट्ट मिठी मारली. तिचा श्वास थंड होता आणि थरारक होता. तिच्या कानाशी ती हळूच म्हणाली, "मी 5 वर्षांपूर्वी मेले. माझं शेवटचं वचन अपुरं होतं. आता पूर्ण झालं. आता मी जाऊ शकते." अमोलच्या डोळ्यासमोर सर्व काही धूसर झालं. पुढच्या क्षणी ती मिठी सुटली आणि समोर फक्त रिकामा पोर्च, जाईच्या फुलांचा सुगंध आणि पावसाचा आवाज उरला. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.